सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत। आज काय व्हिडिओ म्हणजे रुटीनचा व्लॉग नाहीये ताईनो किंवा काहीच नाही। आजचा थोडासा वेगळा तुमच्याशी व्हिडिओ मी शेअर करते, कारण ना बऱ्याच वेळा तुम्ही मला माझ्या कुर्तीज किंवा साडीबद्दल विचारत असता कुठून घेता, किंवा इवन सगळेजण आपण एकमेकांना लेडीज विचारत असतो की ही साडी कुठून घेतली, ती साडी कुठून घेतली। तसंच मी बऱ्याच वेळा काही कुर्ती वेअर करते तेव्हा छान आहे कुठून घेतली अशी विचारली जाते, पण कधी कधी ना त्याचं म्हणजे कधी घेऊन ठेवलेल्या कधीही आपण घालतो। माझ्या काही कुर्तीज लगेच खराब होत नाहीत, पण ना मला म्हणजे आता बघा प्रत्येकाचा बॉडी टाईप वेगवेगळा असतो प्रत्येक लेडीजचा। कोणी स्लिम असतं, कोणी मध्यम असतं, कोणी माझ्यासारखे असतात मुलं बाळ वगैरे झाल्यानंतर गुडगुडीत झालेल्या। तर मला तरी कुर्तीज किंवा ड्रेस खरेदी करताना खूप विचारपूर्वक करावे लागतात। कसे पण खरेदी केले किंवा साईज बघून जरी घेतली तर त्याचं फिटिंग वगैरे व्यवस्थित आहे की नाही असं बघूनच घ्यावं लागतं, नाही तर खूप मग प्रॉब्लेम होतात। कारण कसं ज्या गुडगुडीत आहेत माझ्यासारख्या तर आपलं म्हणजे सगळं शरीराचे आणि मग त्याच्यापेक्षा ते आधीच पैसे आपण इन्व्हेस्ट करतोय कपड्यांमध्ये तर ते चांगलेच करावे, जेणेकरून ते आपल्याला घातल्या वेळ फक्त कम्फर्टेबल छान दिसण्यापेक्षाही जास्त कधी कधी कम्फर्ट खूप महत्त्वाचा असतो स्वतःचा, तर ते कम्फर्टेबल असावे असं आपल्याला वाटत असतं। तर आता माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताच माझी बॉडी टाईप कशी आहे, म्हणजे प्लस साईजच आहे, तर मला त्याच टाईपमध्ये मी कुर्तीज कशा घेते। तर आता मी बऱ्याच साऱ्या कुर्तीज ऑनलाईन मागवलेल्या आहेत ज्या की आहेत मिंत्रावरच्या, आणि त्या तुमच्याशी मी शेअर करते। कारण आता जसं मी म्हटलंच मला विचारपूर्वकच घ्याव्या लागतात, नाहीतर मग एकतर मला जर चांगली ब्रँडची कुर्ती घेतली तर ती मला एक्सेल पण बसते, आणि जर ब्रँडची कुर्ती नसेल तर मला डबल एक्सेल सुद्धा होत नाही। कधी कधी उगाच असं पोटावरती वगैरे टाईट होतं तर ते चांगलं वाटत नाही। एकतर एकदम आपण ना आणि मग ते वेगळंच फील होतं, किंवा तब्येत आहे तरी अगदीच चापून झुपून तसेही नाही चालत। तर काही कुर्तीज मी अशा म्हणजे खरेदी केल्या त्या तुम्हाला दाखवते, आणि त्याची लिंक सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देते। खाली लिंक वरून जा, मिंत्राच्या सगळ्या कुर्ती आहेत, शक्यतो करून मी तिथूनच शॉपिंग म्हणजे माझ्या कुर्तीची करते, कारण तिथं कसं ब्रँड असतात आणि ते ब्रँड मला परफेक्ट म्हणजे त्या ब्रँडची कुर्ती मला बसतेच, अजिबात फिटिंग करावी लागत नाही काही नाही। तर आता मी केलेली खरेदी तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात पहिला तर हा पिंक टॉप आहे जो की मी गणपतीच्या वेळेस घातलेला होता, आणि बऱ्याच ताईंनी मला विचारलेलं होतं की तो टॉप कुठून घेतलेला आहे, आणि काय काय ना ऑनलाईन घेतलेल्या कुर्तीज अशा असतात की सेम होतात एकमेकांच्या, तर त्या समजतात। तर इकडे बघा ही पिंक कलरची प्युअर कॉटनची कुर्ती आहे ताईंनो, एकदम छान आहे। तुम्ही पाहिलेली आहे गणपतीच्या वेळेस मी ही घातलेली आहे, पण मी आपली विचारलेली ती दाखवते तुम्हाला। तर छान अशी आहे, नंतर मी शेवटी सगळे वेअर करून दाखवते। तर अशी बघा ही कुर्ती आहे, प्युअर कॉटनची कुर्ती आहे, आणि फक्त 480 रुपयाला मला ही कुर्ती बसलेली, आणि ही मी एकदा यूज करून वॉश करून घेतलेली आहे। पण कुर्ती ना आधी आली तेव्हा एकदम पातळ मला वाटत होतं, पण जेव्हा मी ही धुतली म्हणजे ती धुवून सुकवून आता झाली इस्त्री करून तर ती छान मिळून आलेलं आहे कापड। तर ही एक पहिली, आणि सगळ्या ज्या कुर्तीज मी मागवलेल्या आहेत ना त्या खूप कमी प्राईसच्या आहेत, असं नाही की उगाचच दिसतंय छान पण महागातल्या आहेत, तर तशा नाही आहेत, अफोर्डेबल प्राइस मधल्या सगळ्या आहेत। तर ही पहिली कुर्ती, ही आहे दुसरी कुर्ती, ही तर खूप सुंदर आहे, खूप सुंदर रेयॉन मधली ही कुर्ती आहे। याच्यावरती व्हाईट लेगिन्स घातली आणि व्हाईट दुपट्टा घेतला तर खूप छान दिसते। तर ह्याचं बघा, आणि सगळ्या मी कुर्तीज डेली वेअरच्या अशा पॅकच घेते आणि फुल स्लीव्सच्या घेते, अशा 3/4 स्लीव्स मला आवडतात त्याच्यामुळे मी 3/4 स्लीव्सच्या घेते, आणि मागे पण बऱ्यापैकी कुर्तीला माझ्या असं म्हणजे बॅक हे असतंच। तर हे बघा ती कुर्ती, तर ही कुर्ती मला 580च्या आसपास बसलेली आहे, आणि इतकी सुंदर दिसते ना, असं म्हणजे जीन्सचं कापड कसं आपण वेअर करतो तर खूप छान ही कुर्ती दिसते, आणि मी म्हणजे घालून तुम्हाला वेअर करून दाखवते। तर बघा, आणि फुल लेंथ सीटवरून खूप खाली बस्ट साईजवरती परफेक्ट फिटिंग आहे ह्या कुर्तीचं, आणि ना खाली लेंथ खूप मोठी आहे त्याच्यामुळे ना आपल्या सीटवरून असं म्हणजे व्यवस्थित कम्फर्टेबल बसते, खालीपर्यंत गेल्यामुळे मांड्या वगैरे अशा दिसत नाहीत लेगिन्स वगैरे घातलं तर। तर ही एक कुर्ती खूप सुंदर आहे बघा, आणि आता मिंत्राचा ना सेल आहे 2 दिवसांनी, मी ह्याच्या लिंक देते। तर ह्याच्या ना किमती आत्ताच उतरलेल्या आहेत, मी हे आत्ता 2च दिवस झालं मागवले, पण 27 का किती तारखेला काहीतरी मोठा सेल आहे, बिग सेल, तर त्याच्यात आणखी किमती उतरतील नक्की, तुम्ही बघा। तर ही पण कुर्ती खूप छान आहे, मस्त आहे, ब्रँडची आहे, आणि ह्याचा ब्रँड आहे ऑनक। तर ही दुसरी कुर्ती,
आणि हा एक ग्रे कलरचा कुर्ता एकदम मस्त, एकदम इतका छान आणि असं वाटतं कडक मध्ये खादीचं काहीतरी असं घातलंय ना, तर अशा टाइप मध्ये बघा ही कुर्ती। तर ही कुर्ती पण मला 560 रुपयाला, आणि ह्या कुर्तीची किंमत आणखीन कमी झालेली आहे, 540 का 440 अशी काहीतरी झालेली आहे। लिंक दिलेली आहे, तुम्ही बघा। तर ही सुद्धा आहे विशुद्ध कंपनीची, चांगली ब्रँडची आहे। तर हे सुद्धा, ह्याच्यावर सुद्धा व्हाईट लेगिन्स घातली ना खूप छान दिसते, आणि ह्याला खाली बघा हे अशा पद्धतीने डिझाईन आहे। आणि डेली वेअरसाठी आपल्याला घरात घालायला गृहिणींसाठी ह्या कुर्ती खरंच कम्फर्टेबल आहेत, खूप छान दिसताना पण दिसतात, आणि आपल्याला पण फील येतं असं चांगलं घातलेलं। तर ती झाली तिसरी कुर्ती, आणि ही एक चंदेरी कॉटन मध्ये, पण ही हेवी कुर्ती आहे आणि खूप सुंदर आहे। ही सुद्धा आहे लिबासची आहे, कारण ब्रँड आहे लिबास, तुम्हाला माहीतच असेल। तर लिबास ब्रँडची ही अशी फुल कुर्ती बघा ताईनो, एक नंबर मध्ये ही तर कुर्ती आहे। आणि ना ही कुर्ती मला खूप कॉस्टली होती, आणि अचानक मी ही असं म्हणजे कुर्ती सर्च करत होते तर सर्च करताना मला ही दिसली, आवडली। चंदेरी कॉटन म्हटलं की जरा फुगतं, मला जास्त असं सुळसुळीत कापड आवडत नाही, थोडं कडक मध्येच आवडतं, म्हणून बघा ही कुर्ती अशी पूर्ण आता घातल्यानंतर तुम्हाला दिसेल इतकी सुंदर ही कुर्ती आहे ना। तर ही कुर्ती मला फक्त 791 ला भेटलेली, पण ही कुर्ती एकतर डिझायनर आहे, इथं डिझाईन आहे, इथं बघा इथं डिझाईन आहे छान अशी गोटापट्टीची दिलेली आहे, मस्त आहे, आणि प्लस अस्तर सहित आहे, म्हणजे ही बघा। आणि घातल्यानंतर आता तुम्हाला समजेलच एक वेगळाच लुक येतो। तर ही कुर्ती मला 791 ला बसली, खूप छान, क्वालिटी सुद्धा खूप मस्त आहे। ही बाहेर ना फंक्शनल वाली कुर्ती आहे, तर ही खरंच खूप छान आहे। आणि त्याच्यानंतर मी एक प्लाझो मागवलेली आहे, तर प्लाझो सुद्धा मला 350 रुपयात, इतकी सुंदर सॉफ्ट कॉटन बघू शकता, कॉटन रेयन मिक्स आहे, आणि एकदम पांढरी शुभ्र आहे, आणि जशी पाहिजे ना तशी आहे। मग ह्याचा बॉटमचा घेर बघा, एवढा असा घेर आहे बॉटमला। तर ती आता मी ह्या कुर्तीजवरती वेअर करून दाखवते कशा करायच्या। तर बघा ही सुद्धा कुर्ती प्लाझो मला 350 ला मिळालेली, आणि अशी सगळी कुर्तीची शॉपिंग माझी झाली। तर छान अशी ही पण प्लाझो आहे, ह्याची सुद्धा लिंक दिलेली आहे, तर तुम्ही बघा। आणखीन ह्याची किंमत ह्या सगळ्या कुर्तीची कमी होणार आहे, कारण म्हटलं 27 तारखेला मोठा आहे। तर अशा टाइप मध्ये नेहमी कुर्ती घेताना, म्हणजे आता माझ्या साईजच्या ज्या प्लस साईज ताई आहेत त्यांना, त्यांच्यासाठी खास म्हणून हे, कारण ना बारीक माणूस असलं की LS अशा असतात ज्या कुर्ती, त्या अशा म्हणजे बारीक माणसाचं जरा वेगळंच पडतं कुर्तीज घातल्या किंवा साडीचं, पण आपल्याला जरा थोडंसं विचारपूर्वक करून करावं लागतं, किंवा वेअर करावं लागतं, आपला कम्फर्ट बघावा लागतो, त्याच्याप्रमाणे मी अशी शॉपिंग केलेली आहे। आता मी तुम्हाला सगळं वेअर करून तर आता इथे मी सगळ्या कुर्ती तुम्हाला घालून पण दाखवते। तर पहिल्यांदा ही ब्लू कलरची कुर्ती जी मी जेन्सवरती ताईनो घातलेली आहे, व्हाईट जीन्सवरती। प्रत्येक वेळी लेगिजच घालावी असं काही नाही, तर जीन्स आहे ती छान ह्याच्यावरती होते, किंवा मग अँकल लेंथ ज्या लेगिज असतात त्या जरी तुम्ही घातल्या, किंवा बऱ्याच आता जेगिन्स वगैरे पॅन्टी, कॅप्री पॅन्ट, बऱ्याच पॅन्टी बाजारात आता येतात की असं वेअर करू शकतो। तर इकडे बघा ब्लू ह्याच्यावरती हे व्हाईट अगदी परफेक्ट झालेलं आहे असं मला तरी वाटतंय, आणि कम्फर्टेबल आहे बरं का ही जीन्ससुद्धा। आता हा ग्रे टॉप, तर ह्या ग्रे टॉपवरती ती जीन्ससुद्धा व्हाईट चालू शकते, आणि मी ते हा प्लाझो वेअर केला, तर हे तर एकदम परफेक्ट आणि छान वाटते, मला तरी बघताना सुंदर दिसते, कारण कुठेही ह्या टॉपमधून असं वेगळं काही दिसत नाही, किंवा प्लाझो कम्फर्टेबल होते अशा पद्धतीने, किंवा ह्याच्यावरती व्हाईट कलरची लेगीज सुद्धा घालू शकता। आता आहे हा पिंक कलरचा टॉप, तर ह्याच्यावरती गोल्डन कलरची लेगीज, गोल्डन कलरची कोणतीही पॅन्ट किंवा ही प्लाझो सुद्धा परफेक्ट चालते, किंवा गोल्डन कलरची प्लाझो ह्याच्यावर छान दिसली असती, पण मी व्हाईट वेअर केली तर ती सुद्धा खूप छान दिसते। तर हा सुद्धा टॉप खूप छान आहे, आणि बघू शकता ह्याचं सुद्धा लुक छान आलेला आहे, म्हणजे पिंकवरती त्याच्यावर जरी गोल्डन डिझाईन असेल तरी व्हाईटसुद्धा उठून दिसते, आणि मस्त असं ह्याचं पण कॉम्बिनेशन झालेलं आहे। तर ह्याच्यावरती सुद्धा आपण लेगीज, अँकल लेंथ पॅन्ट वगैरे घालू शकतो। आता जो पहिला कुर्ता दाखवलेला ज्याच्यावरती मी जीन्स घातलेली होती, तर आता त्या कुर्तीवरती मी प्लाझोसुद्धा ट्राय करून बघितली, तर प्लाझोसुद्धा ह्याच्यावरती छान दिसते। आणि कुर्तीची लेंथ दाखवते मी, कारण कुर्तीची लेंथ खालीपर्यंत असल्यामुळे ते शो येते, गुडघ्यापर्यंत असते तर मला नाही वाटत की ते छान दिसलं असतं। लेंथ खूप आहे त्याच्यामुळे तो प्लाझो आणि त्याच्यावरती सूट झालेला आहे अगदी, आणि मस्त। आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं छान दिसण्यापेक्षा, मी मगाशीही म्हटलं, कम्फर्ट झोन छान असतो। आणि आता बघा सगळ्यात महत्त्वाचं हा टॉप, जो की चंदेरी कॉटनमधला फंक्शनल टॉप, जसं की मी तुम्हाला म्हटलं तोही छान दिसते, तर मी हा
अशा साईडला कट असणाऱ्या पॅन्टवर घातलेला आहे। लेगिजवर हा काही नाही लेगिज घातली तर, पण एक वेगळं काहीतरी आपल्याला करायचं असेल किंवा आता फंक्शनला जाताना वगैरे एखादा वेगळं ट्राय काय करायचं असेल तर अशा प्रकारचे पॅन्ट्स मिळतात बाजारात, तर त्या अशा घातल्या तरीसुद्धा छान होऊ शकतं। तर ही पॅन्ट वेगळी आहे, हा फक्त मी टॉप मागवलेला आहे आणि ही ओढणी ऑलरेडी माझ्याकडे होती। तर बघा हा पूर्ण असा सेटच छान असा फंक्शनली झालेला आहे आणि दिसताना सुद्धा खूप छान दिसतोय, अगदी मस्त। या टॉपवरती सुद्धा गोल्डन लेगिज खूप छान दिसते आणि जी काही मी पॅन्ट घातली ती सुद्धा छान दिसते। लेगिजला ऑप्शन म्हणून बघा ह्या गोष्टी म्हणजे छान वाटतात। तर कसा होता आजचा व्हिडिओ, आणि व्हिडिओचा मी इथंच एंड करते। सगळ्यांना बाय।